भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामीचरित स्वामी समर्थ सारामृत. पारायणाच्या काळात पाळायचे नियम. देवघर परिसरातील जागा स्वच्छ करून जागेवर चौरंग, वस्त्र, अंथरून थोड्याशा तांदळाची रास करावी. मधोमध श्री गणपती बाप्पा, सुपारी, श्रीकृष्णमूर्ती ठेवावी. चौरंगाच्या सभोवती रांगोळी काढावी. साजूक तुपाचा दिवा, धूप किंवा उदबत्ती लावावी. अत्तर असल्यास मूर्तीस किंवा प्रतिमेस लावावे. मन प्रसन्न ठेवावे. पारायणाच्या वेळी मध्येच इतरांशी बोलू नये. पारायणाच्या काळात जागेवरून उठू नये. ग्रंथपठण हे भावनेने करावे. पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या कुटुंबातील पितर, कुलदेवता, ग्रामदेवता, वस्तुदेवता, आई, वडील, गुरु यांचे स्मरण करून त्यांचे अनन्य भावनेने आशीर्वाद मागावी. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुख बसावे. पारायण करताना श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. मन शांत आणि पवित्र ठेवावे. वाचन एका लयीत सुस्पष्ट असावे. वाचनासाठी ठराविक वेळ, जागाच असावी. दिवसभर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा मनामध्ये सारखा जप करावा. पारायणाचे प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी. कारण शुक्रवार हा श्री गुरुच्या निज नंदगमनाचा दिवस होय. पारायणाच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिभूतपणाने सोहळ्यानेच करावे. बसण्यासाठी स्वच्छ धूत वस्त्र असावे. पारायण काळात वाचनकर्त्याचे मांस, मच्छी, दारू आणि दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये. सामुदायिक पारायण सोहळ्याने विशेष फलप्राप्ती होत असते. हविष्यान्न म्हणजे दूध, भात घ्यावी. मीठ, तिखट, आंबट, दही, ताक इत्यादी वर्ज्य साखर घ्यावी. गव्हाची पोळी, तूप घेता येते. देवघरात किंवा देवाच्या सानिध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या कांबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. पारायण सप्ताह पूर्ण झाल्यावर सुपारीतून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विसर्जन करावे. नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.